कम्प्युटर्सच्या जगात एक अद्भुत क्षमता आहे, ती म्हणजे मल्टीटास्किंग. जणू एखादी अतिशय व्यवस्थितपणे नियोजन केलेली कामाची जागाच, जिथे तुम्ही एका वेळी अनेक कामं करू शकता. तुमचा कम्प्युटर म्हणजे एखाद्या ऑफिस सारखा आहे असं समजा. मल्टीटास्किंग म्हणजे तुमचा कम्प्युटर एकाच वेळी अनेक कामं हाती घेऊ शकतो. उदाहरणार्थ, एकाच वेळी तुम्ही एखादे डॉक्युमेंट लिहू शकता, गाणी ऐकू शकता आणि मेलही चेक करू शकता. आणि हे सर्व शक्य होतं ते कम्प्युटरच्या बॉसमुळे, म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीममुळे. सगळे काम कसे कार्यक्षमपणे करायला हवे हे ज्याला माहिती आहे. तर मल्टीटास्किंग काम कसे करते? ऑपरेटिंग सिस्टीम तुमच्या कम्प्युटरचा वेळ आणि स्रोत हे वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्समध्ये वाटते. इतर कोणाच्याही मध्ये न येता प्रत्येक काम व्यवस्थित करण्यासाठी पुरेसा वेळ आणि स्रोत उपलब्ध होईल याची काळजी घेतली जाते. हे साधारणपणे एखाद्या गजबजलेल्या चौकातल्या वाहतूक पोलिसासारखे आहे. तो जसा वेगवेगळ्या दिशेने येणारी वाहने एकमेकांवर आपटणार नाहीत याची काळजी घेतो, तसेच इथे वेगवेगळे टास्क एकमेकांच्या वाटेत येणार नाहीत याची काळजी घेतली जाते. या अभ्यासावर आधारित आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करूया की इथे दिलेले स्टेटमेंट बरोबर आहे का. ते स्टेटमेंट आहे, मल्टीटास्किंग ही एका वेळेला एकापेक्षा अधिक ॲप्लिकेशन चालवण्याची ऑपरेटिंग सिस्टीमची क्षमता आहे. बरोबर की चूक? तुम्ही जर बरोबर म्हणाला असाल तर तुमचं उत्तर योग्य आहे. खऱ्या जगात मल्टीटास्किंग ही एका वेळेला एकापेक्षा अधिक ॲप्लिकेशन चालवण्याची ऑपरेटिंग सिस्टीमची क्षमता आहे, जेणेकरून तुमचं काम लवकर आणि सोपं होईल. जणू काही तुमच्या कम्प्युटरवरील कामांसाठी एखादा कुशल मॅनेजर नेमला आहे, जो ही सर्व कामं सुरळीतपणे चालू ठेवतो. आपण याबद्दल MSCIT ERA सेशन्स मध्ये शिकलो आहोतच. तुम्ही या विषयाबद्दल तुमच्या MSCIT च्या पुस्तकात अधिक जाणून घेऊ शकता.